या सामन्यामध्ये मी स्वतः खेळलोय, त्यामुळे सांगण्यासारखं बरंच काय आहे माझ्याजवळ. पण कितीतरी सामने जिंकलोय मी या ठिकाणी. त्याची आठवण म्हणून मला एक सांगायचं आपल्याला की माझ्या डाव्या भुवयाला बघा 8 टाके पडलेले. 8 टाके सेमीफायनलला मला पडले आदल्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी फायनल खेळताना मी खेळणार नाही म्हणून आलो इथे आणि खेळायला उतरलो. टाके पडले होते खेळायला, परंतु त्यावेळेस मी खेळलो आणि जिंकलो. त्यावेळेस माझे सर्व टाके तुटले होते परत. म्हणजे अशा तऱ्हेने खेळासाठी माणूस काय करतो खेळाडू हे आपल्याला सांगायला मला मुद्दाम आठवण येते. आणि मावळी मंडळ यांची ही घटना आपल्याला सांगतो मी. अशा अनेक घटना माझ्याकडे आहेत. मावळी मंडळमध्ये मी खूप वर्ष गेलो आणि म्हणूनच मी आज या ठिकाणी मी घरी पण सांगितलं नाही आज मावळी मंडळाला ओला केली आणि डायरेक्ट म्हणजे एवढं माझं प्रेम मावळी मंडळ. नुसतं नाव सांगितल्यावर माझ्याकडे एक फोटो पण आहे त्याचा, खेळाडूंचा फोटो आहे माझ्याकडे. इथे माझे टाके पडलेले पट्टी लावलेली आहे ते सर्व अजूनही आठवणी आहेत त्या मावळी मंडळाच्या. म्हणूनच मी या ठिकाणी ढाल घेताना माझा फोटो आहे. मावळी क्रीडाला तर म्हणजे हे माझंच एक घर आहे असं समजून मी येत असते. दुसरं म्हणजे मी आता मला सोडून 40 वर्ष होऊन गेलेली आहेत कबड्डी. पण मावळीचं आणि कबड्डीचं नातं आमच्याशी इतकं जवळचं आहे कारण कबड्डीने आम्हाला सगळं काही दिलेलं. त्यामुळे इथे येताना म्हणजे मावळी क्रीडा मंडळाने स्पर्धा घेतल्यात हे ऐकूनच आधी आनंद होतो. आणि मी त्यांना आवर्जून सांगते की जेव्हा स्पर्धा असतील तर आधी मला सांगा, मी येणार. आणि अशी ही संस्था आहे ना की त्यांनी आता आपला हा खेळ मॅटवर गेलेला आहे तरी सुद्धा ते इथे मातीवरच घेतात. म्हणजे हा आम्हाला एक मातीशी आपलं जे नातं असतं ना ते वेगळं असतं आणि ते त्यांनी टिकून ठेवलेलं आहे. ह्याचा मला स्वतःला म्हणजे सार्थ अभिमान आहे त्यांच्या म्हणजे मावळी खेळामध्ये. दुसरं असं सांगता ना की इथे आजपर्यंत मला असं वाटतं म्हणजे माझ्यापासून ते आत्तापर्यंत जे कोणी खेळलेले आहेत आणि अवॉर्ड विनर झालेले ते ह्या मैदानावरती खेळलेले असतील आणि त्यांनाही स्वतःला आनंद होत असेल की इथे येताना ते एक वेगळं फिलिंग असतं आपल्याला की आपण आपल्या घरी जातोय किंवा माहेरी जातोय. आणि त्या आम्हाला असं वाटेल मी माहेरी जातोय आणि मुलांना असं वाटेल आपल्या घरीच जातोय. असं हे मावळी क्रीडा आहे. आणि इथूनचे जे कार्य करणारी जी लोक आहेत म्हणजे ते आपलेच आहेत आणि ते आम्हाला इतकंच छान तऱ्हेने हे करतात ना की खरंच म्हणजे इथे प्रत्येक असं म्हणजे यावंच असं वाटण्यासारखं आहे. आणि यांनी हे सांभाळून ठेवलेलं आहे ना की क्रीडांगण बघतानाच आनंद होतो की अशी क्रीडांगणं सांभाळून ठेवणं आजकाल फार कठीण झालेलं आहे. आणि हे असंच राहू दे हे मी ईश्वराजवळ प्रार्थना करीन. आणि आमच्या कबड्डीच्या ह्याच्यासाठी त्यांनी असंच कार्यरत राहावं ही मी त्यांच्या ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि 2 शब्द मावळी मंडळाची ही खूप आम्ही म्हणू की आमच्यासाठी खूप महत्वाची टुर्नामेंट आहे. आणि एकही वर्ष असं गेलं नाही की स्नेहविकास मावळी मंडळ मध्ये पार्टिसिपेट केलेलं नाही. आम्हाला इथे येऊन खूप आनंद होतो. आमच्यासाठी ही खूप आनंदोत्सव. मला वाटतं माझ्या आधीच्याही 2 पिढ्या इथे खेळून गेलेल्या आहेत. आमचे जवळचे नातेवाईक आजोबा पण इथे खेळलेले आहेत मावळी मंडळमध्ये. आणि त्यांना जेव्हा मी असं सांगते की आम्ही मावळी मंडळला खेळायला जातो तर त्यांना खूप गुरु करून यायचं. आणि मावळी मंडळला मला वाटतं मला आणि रेश्माला नेहमी इथे बेस्ट प्लेयर आम्ही किंवा मावळी मैदानाचे आतापर्यंत 2 ते 3 फायनल आम्ही इथे घेतलेले आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्यासाठी त्या खूप मेमोरेबल आहेत. या इथे खूप सुखद आठवणी आहेत. म्हणजे आमचं असं होतं की इथे तुम्हाला जर बेस्ट प्लेअर भेटलं किंवा बेस्ट कॅचर वगैरे भेटलं तर आम्हाला एवढं प्राऊड की आमचा पूर्ण सीझन पुढचा चांगलाच जाणार आहे ही गॅरंटी आम्हाला असायची. म्हणजे सिरियसली त्यामुळे आम्ही दरवेळी इथे दरवर्षीच खेळतो आणि एक खूप सुखद अनुभव इथे. माझं नाव रेश्मा गावडे आहे. मी सेंट्रल रेल्वे मध्ये